दिले आणि तिच्या शेजारची जागा पटकावली. पण कसं काय, एका काकूंना ऐस पैस बसायचं होतं म्हणून मला उठवलं हो तिथून. काय म्हणता, का उठवलं? कारण नेहमीचा चोख म्हणे ती आहे पारकुडी, मावेल की त्या कोपऱ्यातल्या पानावर. काय करणार, मुकाट्याने उठले आणि शेवटच्या पानावर जाऊन बसले. किती आनंद झाला होता मला नव्या मामीजवळ बसायला मिळणार म्हणून. आता मी अंगाने जरी बारीक असले तरी मला कधी ऐस पैस बसावंसं वाटू नये का? नेहमी कोणाचं तरी वाटा असतोच माझ्या जागेत. अहो, साध्या उसाच्या गुऱ्हात सुद्धा ऐकावं लागतं. ए बेबी, अगं घे की तिकडे सरकून. आता मी अंगाने जरी बारीक असले तरी हा काही माझा दोष आहे का? दरवेळेस आपलं कोणाला तरी माझ्या जागेत पिसडायचं. अहो, बागेत मी मस्त झोका खेळत होते, तेवढ्यात त्या शेजारच्या अनिता काकूंनी घुसवलंच की तिच्या बबड्याला. अन म्हणे, याला जरा घे का तुझ्यापाशी, आणि हो, झोका जरा हळू घे नाहीतर तो घाबरेल. चांगला पहिला नंबर लावून पकडलेला खेळायचा तो झोका कसला? काय म्हणता? हो हो, अगदी जिथे तिथे हाच प्रकार. रिक्षात बसून चतुशृंगीचे जत्रेला निघालो होतो. ते ऐन बाई वरच्या शकुताई घुसल्याच की रिक्षात. अहो, काय म्हणता, मावल्या का? न मावायला काय झालं होतं, मी होते की रिक्षात कडेच्या जागेवर मस्तपैकी पाय हलवत बसले होते. त्या म्हणाल्या, ये ग बा आणि बसा माझ्या मांडीवर. आणि तनकिनी वरचा बार लागला की ओ डोक्याला. काय करते बिचारी, रस्ताभर डोकं वाकून बसले होते. रिक्षा खड्ड्यात की माझं डोकं बारवर, रिक्षा खड्ड्यात की माझं डोकं बारवर आपटायचं. जो 4 टेंगळं आली होती हो पोहोचेपर्यंत, अन पाय अवघडले ते तर वेगळंच. त्याची पर्वा आहे का कोणाला? तू बसलं म्हणून सांगते. अहो, साध्या जत्रेतल्या चक्रातून सुद्धा माझी हकालपट्टी. ताईंच्या मैत्रिणींबरोबर एका बाळने टुनक रडी मारली. तेवढ्यात तो मेला ओरडलाच, ये छोटी बेबी को उधरला दो उधर, हाँ बराबर बॅलेन्स हो जाएगा. अहो, उतरवलं नाही हो, पण बसले बापडी त्या शेवड्या मुलाला. ओळखीची ना पाळखीची. मला ना जिथे बसायचं नसतं ना तिथं तर पकडून बसवतात. काय म्हणता, ते कसं? हां, आत्ताच्या बाळाच्या बारशाला आम्ही सगळे हॉलमध्ये जमलो होतो. सगळ्या खुर्च्या मांडून संगीत खुर्ची मस्त रंगात आली होती. तोच एका आजीबाईंनी मला पकडले अन म्हणे, इकडे ये चिमुरडे, एक गंमत आहे. एक भला मोठा जड वरवंटा माझ्या हातात दिला अन म्हणे, हा घे मोठा आणि बस त्या पाटावर. बायकांच्या गलक्यात तांदूळ भरून गेले होते. काय म्हणता, म्हणतेच तेवढी बारकोडी दिसत नाही. त्याचं सिक्रेट म्हणून तुम्हाला सांगते, हेल्थ क्लब जॉईन केलंय मी. हेल्थ क्लब ऐस पैस व्हायला. आता बघतेच मला इथून तिथून कोण ठेवतंय ते. धन्यवाद. हे हे